नमस्कार, मी आहे धनश्री. धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते. आज आपण 3 ते 2 ठिपक्यांची रांगोळी काढणार आहोत. 3 ते 2 ठिपक्याला आपल्याला एक सर्कल करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या आतमध्ये राणी कलर भरून तयार करून घेत आहे. लाईट गुलाबी रंग घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता. आणि पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत. आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहे पूर्णपणे सर्कल आकाराने. आता बघू शकाल पूर्णपणे मी फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घेतलेला आहे. आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये मी डार्क निळा रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये. आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा. रोज तुम्हाला नवीन नवीन रांगोळी बघायला मिळतील. प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये आपल्याला डार्क निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता. दाराबाहेर काढण्यासाठी सणासुदीला तुम्ही ही रांगोळी काढून बघा. अगदी साधी, सोपी, पटकन होणारी रांगोळी आहे आणि कमी टिपक्यांची रांगोळी आहे आणि अगदी साधी, सोपी, पटकन होणारी रांगोळी आहे. बघू शकाल तुम्ही, ज्यांना येत नाही त्यांनी आरामात ही रांगोळी काढू शकतात. इतकी सुंदर आणि सोपी रांगोळी आहे. पूर्णपणे आपण निळा रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि निळा आणि गुलाबी रंगाचे कॉम्बिनेशन किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही. ही रांगोळी पूर्ण तयार झाल्यानंतर अजून खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे. आणि 3 रांगोळी काढलेल्या आहे. संक्रांतीसाठी स्पेशल रांगोळी आहे. खूप सुंदर आहे आणि साधी, सोपी, पटकन होणारी रांगोळी आहे. त्याच्यानंतर मी मधी सेंटरमध्ये पिवळा रंगाचे रेष ओढून तयार करून घेत आहे. अगदी जवळपास आपल्याला किती रेष बसतोय तेवढा आपल्याला रेष ओढून तयार करून घ्यायचा आहे. पूर्णपणे सर्कल आकाराने आपल्याला बघू शकाल. पूर्णपणे मी पिवळा रंगाचे रेष ओढून तयार करून घेत आहे आणि आता रंग किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल. आणि त्यानंतर प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्या वरच्या बाजूला आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. पूर्णपणे सर्कल आपलं किती फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेला आहोत तेवढं आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचं आहे. आणि आता ही पानाचे आकारसुद्धा आपलं तयार झालेला आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला लाईट गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता. मी पूर्णपणे प्रत्येक पानांच्या आतमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे. आणि आता बघू शकाल किती सुंदर आपला रंग दिसत आहे. ही रांगोळी पूर्ण तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसतोय. नजर लागण्यासारखं रांगोळी आहे. दाराबाहेर तरी खूप सुंदर दिसतोय आता बघू शकाल. चला आता पूर्णपणे आपण ही रंग भरून तयार करून घेऊया. प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत. आणि आता बघू शकाल आपलं फुलं किती सुंदर दिसत आहे. त्यानंतर आपल्याला मधी सेंटरमध्ये प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्या मधी सेंटरमध्ये आपल्याला एक हिरव्या रंगाचे टिपके ठेवत आहे आणि थोडंसं आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी डार्क पिवळा रंग घेतलेला आहे आणि आपल्याला एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक टिपक्यांच्या वरच्या बाजूला. आणि मधी सेंटरमध्ये पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवत आहे. चला आता ही पूर्णपणे आपण तयार करून घेऊया. आणि बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन दिसत आहे. प्रत्येक बाजूचा आपण फुलं तयार करून घेतलेलं आहोत. आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येक
पानांच्या मध्ये सेंटरमध्ये एक गोलाकारचे डिझाईन करून 2 क्रॉसमध्ये रेष ओढून 2 टिपके ठेवून आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूला. आणि आता पूर्णपणे आपण ही डिझाईन तयार करून घेऊया. आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन तयार झालेलं आहे. अगदी छोटी रांगोळी, पटकन तयार होणारी रांगोळी आहे. नक्की काढून बघा. दाराबाहेर आरामात तुम्ही ही रांगोळी काढू शकता. इतकी सुंदर आहे. आणि रंग तरी किती सुंदर दिसत आहे. आपला रंग बघू शकाल तुम्ही. आणि रांगोळी आवडलं तर नक्की एक लाईक करा. आणि प्रत्येक बाजूंचं आपण डिझाईन काढून तयार करून घेतलेलं आहोत. आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला गुलाबी रंगाचे पानं त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला हिरवा रंगाच्या 3 टिपक्या ठेवून क्रॉसमध्ये आपल्याला रेष जोडून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक पानांच्या वरच्या बाजूला. पूर्णपणे आपण हिरवा रंगाचे टिपक्या ठेवून पानांच्या वरच्या बाजूला तिन्ही कडेने जोडून तयार करून घ्यायचं आहे. बघू शकाल आता किती सुंदर आपला रंग दिसत आहे. प्रत्येक बाजूचं आपण डिझाईन काढून तयार करून घेतलेला आहोत. आणि बाहेरच्या बाजूला आपण गोल आकाराचे डिझाईन काढून घेतलेलं आहे. त्याच्या आतमध्ये सुद्धा मी हिरवा रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे. आणि आता आपलं ही रांगोळी तयार झालेला आहे. किती सुंदर दिसत आहे. आता बघू शकाल तुम्ही अगदी छोटी छान सुंदर रांगोळी. आणि त्याच्यानंतर मी 8 ते 8 टिपक्यांची रांगोळी संक्रांतीसाठी स्पेशल आहे. आणि आता आपल्याला क्रॉसमध्ये 3 टिपक्यांना एक रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे 2 टिपक्यांना. चारी बाजूला 2 टिपक्यांना मी जोडून तयार करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला खालच्या बाजूला एक कळसचे आकार तयार करून घ्यायचा आहे गोल आकारने. आजूबाजूचे गोल आकार करून खालच्या बाजूला आपल्याला एक रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे चारी बाजूला. आणि आता ही चारी बाजूचं आपलं ही तयार झालेलं आहे. त्यानंतर मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे. लाईट गुलाबी रंग आहे, राणी कलर आहे. आणि प्रत्येक कळसच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे. आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा कोणती रांगोळी आवडली तुम्हाला. चला आता पूर्णपणे आपण ही रंग भरून तयार करून घेऊया. आणि वरच्या बाजूला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. आपला हिरवा रंगसुद्धा भरून तयार झालेला आहे. आणि आता बघू शकाल वरच्या बाजूला 3 टिपक्यानं आपल्याला 3 गोलाकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे. त्याच्या आतमध्ये आपल्याला गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. आता बघू शकाल रंग भरल्यामुळे किती सुंदर आपलं रांगोळी दिसत आहे. कळसच्या मध्ये सेंटरमध्ये सुद्धा मी हिरवा रंगाची रेष ओढून तयार करून घेत आहे. आता प्रत्येक बाजूचा आपला रंग तयार झालेला आहे. आणि आता बघू शकाल किती सुंदर आपला कळस दिसत आहे. त्यानंतर कळसच्या आजूबाजूला 2 टिपके उरलेला आहे. त्याला आपल्याला क्रॉसमध्ये रेष जोडून तयार करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला मध्ये सेंटरमध्ये 4 टिपके उरलेला आहे. तिथं आपल्याला स्वस्तिक काढून तयार करून घ्यायचं आहे. प्रत्येक कळसला आपल्याला स्वस्तिक चिटकून घ्यायचं आहे. आणि आता मध्ये सेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाच्या टिपके ठेवलेला आहे. त्यानंतर आपल्याला 4 पाकळ्यांच्या फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. त्याच्या आतमध्ये निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे.
आपलं ही रांगोळी तयार झालेला आहे. किती सुंदर पटकन 2 मिनिटात तयार होणारी रांगोळी आहे. आणि आता तिसरी रांगोळी आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे. 7 ते 4 ठिपक्यांच्या रांगोळी आहे. चला आता ते पण आपण बघूया. खूप सुंदर आहे, पटकन तयार होणारी रांगोळी आहे. 7 ते 4 ठिपके ठेवून घेतलेला आहे. वरच्या बाजूला मधी सेंटरमधलं 2 ठिपक्यानं मी एक त्रिअँगल शेपनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला शंखचे आकार तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत आपल्याला खालच्या बाजूला एक शंख काढून तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या बाजूला मध्ये सेंटरमध्ये एक काढून तयार करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला क्रॉसमध्ये 3 शंख काढून तयार करून घ्यायचा आहे. आणि प्रत्येक बाजूचा आपला शंख तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल. आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला आपण त्रिअँगलचे बॉक्स तयार करून घेतलेला आहोत. त्याच्या आतमध्ये मी रेष ओढून तयार करून घेत आहे. अगदी जवळ आपल्याला किती शक्य आहे तेवढं आपण रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे तिन्ही बाजूला. त्यानंतर मी शंखच्या आतमध्ये लाईट निळा रंग भरून तयार करून घेत आहे. आता पूर्णपणे आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा. तुम्हाला रोज नवीन नवीन रांगोळी बघायला मिळतील. तर प्रत्येक आता वरच्या बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण खालच्या बाजूला सुद्धा अशाच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया. पूर्णपणे तिन्ही शंखच्या आतमध्ये आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि त्याच्यानंतर आपल्याला त्रिअँगलचे बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्याच्यावरच्या बाजूला आपल्याला एक टिपक्यांना क्रॉसमध्ये रेष ओढून आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. मध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक टिपके उरलेला आहे. आणि आता बघ पानाचे आकार तयार करून घेतलेला आहोत. त्याच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. तिन्ही पानाच्या आतमध्ये डार्क हिरवा रंग घेतलेला आहे. त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये एक टिपक्यानं आपल्याला एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. प्रत्येक पानांना आणि शंखला आपल्याला जोडून 6 पाकळ्यांचं फुलं तयार करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल ही फुलांच्या आतमध्ये मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे. पूर्णपणे आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. मध्ये सेंटरमध्ये एक पिवळा रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर हिरव्या रंगाच्या पानांच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला पिवळा रंगाचे टिपके ठेवून एक रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे मध्ये सेंटरमध्ये. आता बघू शकाल ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. कशी वाटली तुम्हाला तिन्ही रांगोळी? आवडला असले तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा.